कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज कार्यशाळा आहे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेकडून, काय नेमकं याचं स्वरूप असणार? आज VBG रामजी ही नवीन योजना 1 तारखेपासून लागू झालेली आहे आणि त्याची कार्यशाळा आमची 29 जूनला दिल्लीला झाली आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही महाराष्ट्रातील आमचे सगळे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट केली की आपल्या इथं पण या नवीन योजनेची एक कार्यशाळा व्हावी की जेणेकरून योजना परिपक्व कशी करता येईल. आणि त्यासाठी पूर्वी 266 कामं आमच्या ह्याच्यात इन्क्लूड होती, ती आता 318 वर गेलेली आहेत आणि ती ग्रामीण भागासाठी अत्यंत चांगली आहे आणि गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी, कुटुंबासाठी, मजुरांसाठी ही योजना चांगली आहे. योजनेमध्ये राम आणि हाताला काम असं सगळं देण्याचं सरकारचं मान आहे. हेच काम आणि धोरण आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. आजची चांगली योजना आहे. नक्कीच आपण पाहतोय की बरेचसे व्हिडिओज व्हायरल होत आहेत आपल्या पक्षातील नगरसेवकांचे सुद्धा, आणि आरोग्य सेविकाला दमदाटी केली आहे, मारहाण केली आहे, अशा स्वरूपाचे व्हिडिओ. पक्षाकडून काही कारवाई बघूया आता. त्यात शिंदेसाहेब ॲक्शन करतील. काय झालं काय नाही त्याची खात्री पण करणं गरजेचं आहे आणि ते झाल्यानंतर मग शिंदेसाहेब काय ते ठरवतील. विरोधक टीका करतात, विरोधक म्हणतात की अशा पद्धतीने संयम सुटणं हे बरोबर नाही. ठीक आहे, आता त्याचं कारण काय ते पण बघायला पाहिजे ना, काय नेमकं झालं काय नाही ते त्याचं. जयंत पाटील यांची भेट झालेली आहे आणि तुम्हाला वाटते राष्ट्रवादी पण आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे, कारण जितेंद्र आव्हाड आता स्तुती येतो. चल आपण पाहतोय. आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.